आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पैसे व सोन्याच्या मागणीला कंटाळून परप्रांतीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। आरोपीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली अटक। चारित्र्य बदनाम करण्याची धमकी देत पैसे व सोन्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून रात्री टेरेसवर ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली। रियांका विश्वजित गोडाई, वय वर्ष 25, सध्या राहणार विठोबा तालीम मागे, दुधाळी असं मृत महिलेचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्वजित गोडाई हे दागिन्याचे कारागीर आहेत। ते मूळचे गंगाप्रसाद दासपूर, पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत। त्यांनी 2 वर्षापूर्वी दुधाळी येथील विठोबा तालीमच्या पिछाडीस दुमजली घर घेतले आहे। तेथे ते पत्नी रियांका व 8 वर्षांचा मुलगा सुभोजित यांच्यासोबत राहतात। त्यांच्याकडे कार्तिक देवती हा कामगार 2 वर्ष कामास होता। 6 महिन्यापूर्वी त्याने काम सोडलं होतं। सध्या तो गुजरीत काम करतोय। नोकरीस असताना त्याने गोडाई यांच्या घरी येणं जाणं होतं। यातून त्यांच्या पत्नी रियांका यांच्याशी ओळख झाली। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संशयित कार्तिक हे गोडाई यांच्या घरी गेला होता। काही वेळ थांबून तो तिथून निघून गेला। रात्री 12च्या सुमारास गोडाई हे कामावरून घरी आले। त्यांना पत्नी दिसली नाही म्हणून त्यांनी मुलाला आई कोठे गेली आहे असं विचारलं। त्यावेळी त्याने आई टेरेसवर गेली असल्याचं सांगितलं। तसे ते टेरेसवर गेले त्यावेळी त्यांना पत्नी रियांका यांनी टेरेसवरील रूमच्या लोखंडी अँगलला ओढणीनं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं। याची माहिती त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रियांका यांना CPR मध्ये दाखल केलं। मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दरम्यान आज सकाळी पती विश्वजित गोडाई यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संशयित कार्तिक देवती यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलं। रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली। CPR मध्ये शवविच्छेदनानंतर रियांका गोडाई यांचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला। अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी मृतदेह पश्चिम बंगालला हलवला। याबाबत तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील करत आहेत।